हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 16वे प्रकाशाचे परावर्तन हे प्रकरण अभ्यासणार आहोत। आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। प्रकाशाचे परावर्तन आपल्याला संवेदनांच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीवा होतात। दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्त्वाची संवेदना आहे। या संवेदनेमुळेच आपण आपल्या सभोवतालचे डोंगर, नदी, झाडे, व्यक्ती आणि इतर वस्तू पाहू शकतो। सृष्टीचे सुंदर रूप जसे ढग, इंद्रधनुष्य, उडणारे पक्षी, चंद्र, तारे हेही आपण दृष्टीच्या संवेदनेमुळेच पाहू शकतो। खालील कृती करून पहा। काही विद्यार्थ्यांनी ही कृती करून पाहिलेली असेल, त्यांना अनुभव आलेला सुद्धा असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी ही कृती करून पाहिलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी जरूर ही कृती करून पहा। रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीतील दिवा काही काळ बंद करा व नंतर चालू करा। दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतात का? पुन्हा दिवा चालू केल्यानंतर तुम्हाला काय जाणवते याचा तुम्ही अनुभव घ्या। दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतात का याचा अनुभव घ्या। त्यानंतर दिवा पुन्हा चालू केल्यानंतर तुम्हाला काय जाणवते याचा सुद्धा तुम्ही अनुभव घ्या। ओके, वरील कृतीतून तुमच्या लक्षात येते की दृष्टीची संवेदना होणे व प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे। रात्रीच्या वेळी दिवा बंद केल्यास लगेच तुम्हाला खोलीतील वस्तू दिसेनाशा होतात, तर दिवा पुन्हा चालू केल्यास वस्तू पूर्ववत दिसतील। म्हणजे दिवा बंद केल्यानंतर आपल्याला कोणतीही वस्तू दिसणार नाही आणि तो दिवा पुन्हा चालू केल्यानंतर आपल्याला त्या वस्तू दिसायला लागतात। म्हणजेच वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, वस्तूंपासून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात। कळलं? म्हणजे वस्तूपासून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला वस्तू दिसू लागतात। अंधार केल्यानंतर आपल्याला वस्तूपासून येणारा प्रकाश आपल्या वस्तूपासून येणारा प्रकाश डोळ्यामध्ये जातो का? तर नाही, काळोख असतो, म्हणून त्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत। डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश असेल। म्हणजे डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा वस्तूने उत्सर्जित केलेला किंवा वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश असेल। वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रकाशाचे परावर्तन समजून घेऊया। प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते बघूया। त्यालाच इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात। एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। म्हणजे एखादा पृष्ठभाग आहे, हा एखादा आपण काय घेतो आहे पृष्ठभाग, यावरती या प्रकारे किरणं पडली तर काय होतात, ते त्यांची दिशा बदलते किंवा परत फिरतात, यापैकी परत फिरतात किंवा या प्रकारे दिशा बदललेली आहे बघा, यालाच काय म्हणतात, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। दिशा बदलतात किंवा ते परत फिरतात यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। आणखी एक आपल्याला कृती दिलेली आहे, ही सुद्धा तुम्ही घरी करून पाहू शकता।
त्यासाठी लागणारे साहित्य आहे विजेरी, म्हणजे आपण टॉर्च म्हणतो. ओके. आरसा अडकवण्याचे स्टँड, काळा कागद, कंगवा, पांढरा कागद आणि ड्रॉइंग बोर्ड. आता कृती कशी करायची, त्यांच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. प्रथम, पांढरा कागद टेबलावर ठेव किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. दुसरं, कंगव्याचा मधील भाग सोडून इतर सर्व भाग काळ्या कागदाने झाकून घ्या. कंगव्याचा मधील भाग सोडून इतर सर्व भाग काय करायचे आहे, काळ्या कागदाने झाकून घ्या, जेणेकरून प्रकाश त्या मोकळ्या भागातून जाऊ शकेल. आपल्याला कंगवा माहिती आहे, कंगव्याच्या ज्या मोकळा भाग असतो तेवढा मोकळा ठेवायचा, बाकी सर्व कंगवा काय करायचं, काळ्या कागदाने झाकून घ्यायचं आहे. कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या साहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. बॅटरी व कंगवा यांच्या योग्य मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाश किरण मिळवा. या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आरसा ठेवा आणि तुम्हाला काय आढळते हे सुद्धा बघा. तर वरील आपल्याला काय आढळलं, तर बघा या कृतीतून आपल्याला काय आढळले, तर वरील कृतीत प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात. काय होतात, आरशावर आदळल्यानंतर काय होतं, आपल्याला तुम्ही हा अनुभव घेतला असेल, आपण एखादा प्रकाश किरण आरशावर पडल्यानंतर काय होतात, ते मागे पडतात किंवा मागे येतात, म्हणजेच काय होतं, ते परावर्तित होतात व वेगळ्या दिशेने जातात. याचा तुम्ही अनुभव घेतलाही आहे. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूत पडतात त्या बिंदूला आपातन बिंदू म्हणतात. तर पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. आणि परावर्तित किरणाची दिशा ही काही नियमानुसार ठरते आणि नियमास परावर्तनाचे नियम असे म्हणतात. ते समजून घेण्यासाठी आपण खालील काही संज्ञा बघू. म्हणजेच काय कळल्याशी तुम्हाला समजा हा एक पृष्ठभाग आहे. ओके. पृष्ठभागावर पडणारा किरण म्हणजे या पृष्ठभागावर या प्रकारे किरण पडलेला आहे, याला म्हणतात आपाती किरण. ओके. आणि ज्या बिंदूत हा छेदतो, हा जो बिंदू आहे याला म्हणतात ओके आपातन बिंदू. हा किरण पुन्हा या प्रकारे जात असेल, परावर्तित होत असेल, तर याला म्हणतात परावर्तित किरण. कळलं आहे तुम्हाला? ओके. आता यांचे नियम आपण समजून घेऊ. आकृती 16.2 बघा. या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे आपाती किरण, ही मध्ये स्तंभिका आहे, हा परावर्तित किरण आहे आणि हा झाला आपातन बिंदू. या ठिकाणी जो कोन तयार होतो, स्तंभिका आणि आपाती किरण यांच्यामध्ये जो कोन तयार झालेला आहे याला म्हणतात आपातन कोन. तो आय या अक्षराने दर्शवतात. स्तंभिका आणि परावर्तित किरण यांच्यामध्ये तयार झालेला कोन याला म्हणतात परावर्तन कोन. तो आर या अक्षराने दर्शवतात. ओके. म्हणजे आकृती तुम्हाला कळली असेलच. एक आरशाची स्थिती दर्शवणारा रेषा पी क्यू, म्हणजे हा जो रेषा पी क्यू आहे हा कोणता आरसा आहे. पी क्यू हा आरसा आहे. आपाती किरण ए ओ हा आपाती किरण आहे. ओ बी परावर्तित किरण आहे. आरशाची स्थिती दर्शवणाऱ्या रेषेत 90 अंशचा कोन करणारी ओ एन, ही जी ओ एन आहे ही ओ येथे काढा. कळलं? या रेषेस स्तंभिका असे म्हणतात. या रेषेत काय म्हणतात? स्तंभिका असे म्हणतात. रेषा ओ एन ही पी क्यूला लंब असल्याने, रेषा ओ एन ही पी क्यूला काही लंब असल्याने यामध्ये पी ओ एन बरोबर क्यू ओ एन हे दोन्ही कोण किती मापाचे आहेत? 90. पी ओ एन म्हणजे हा कोन. ओके. क्यू ओ एन म्हणजे हा दुसरा इकडचा कोन किती आहे? 90 अंशाचे कोन आहेत. कळलं तुम्हाला? ओके. आता या ठिकाणी परावर्तनाचे नियम खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. प्रकाशाचे परावर्तनाचे 3 नियम खालीलप्रमाणे आहेत. पहिला सर्वात महत्त्वाचा नियम आहे आपातन कोन
व परावर्तन कोन समान मापाचे असतात. अपवर्तन कोन आय या अक्षराने दाखवलं जातं आणि परावर्तन कोन आर या अक्षराने म्हणजे आय आणि आर हे दोन्ही कोन समान मापाचे असतात. म्हणजे कुठले कोन? हा कोन आणि या बाजूचा कोन, दोन्ही कोन समान मापाचे असतात. आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका एकाच प्रतलात असतात. हे सर्व एकाच प्रतलामध्ये असतात. ओके. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. ही स्तंभिका तुम्हाला दिसते, ही झाली स्तंभिका. ओके. आपाती किरण या बाजूला आहे, परावर्तित किरण या बाजूला आहे. दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. यावरून तुम्हाला परावर्तनाचे नियम कळले असतीलच. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा पुढील प्रमाणे आहेत. या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. किरण एओ आपाती किरण आहे. बिंदू हा आपात बिंदू आहे, हा आपात बिंदू. एओ आपाती किरण, ओ बी परावर्तित किरण. चौथी रेषा ओ एन ही स्तंभिका आहे. आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन एओ एन आपातन कोन. परावर्तित कोन कुठला आहे? बी ओ एन परावर्तन कोन, त्याला आर या अक्षराने दर्शवतात. आणि आपातन कोन आय या अक्षराने दर्शवला जातो. कळले तुम्हाला? ओके. नेक्स्ट आणखी एक कृती आपण करून बघूया, किंवा तुम्ही घरी करून बघू शकता. त्या कृतीसाठी लागणारे साहित्य आहे आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोलमापक, पट्टी, पेन्सिल इत्यादी. कृती: पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या साहाय्याने नीट बसवून घ्या. ड्रॉइंग बोर्डवरती टाचण्याच्या साहाय्याने पांढरा कागद आपल्याला नीट बसवून घ्यायचा आहे. कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी PQ काढा. हा PQ हा आरसा आहे. आरसा नेहमी या प्रकारे दाखवला जातो की यार एक रेषा असते, या प्रकारे दाखवला जातो. हा आरशाचे साईन आहे, किंवा तुम्हाला असा पण दाखवला असेल, हे आरशाचे साईन आहे. ओके. या प्रकारे आपल्याला आरसा दाखवला जातो. म्हणजे कागदावर आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ काढा. हे या ठिकाणी PQ काढलेले आहे. PQवर O बिंदू घेऊन, PQवर हा O बिंदू घेऊन त्या बिंदूशी लंबरेषा ON काढा. ह्या O मधून लंबरेषा काय काढले? ON काढलेली आहे. लंब म्हणजे हा कोण किती असेल? 90 अंशाचा. ओके. नेक्स्ट रेषा ONC 30 अंश कोण करणारी किरण AO काढा. आता हा ON बरोबर 30 कोण करणारी रेषा कोणती काढा? इथे AO काढा. हे AO काढलेलं आहे. ह्यामध्ये किती कोण आहे? हा 30 अंशाचा कोण आहे. किरण AOवर 2 टाचण्या S आणि R रोवून घ्या. S आणि R या ठिकाणी 2 टाचण्या रोवून घ्यायच्या आहेत. 6. आरसा स्टँडला अडकवून PQ रेषेवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लंब स्थिती ठेवा आणि आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्यांच्या प्रतिमांच्या खालच्या टोकांमध्ये सरळ रेषेत T व U या टाचण्या रोवा. आता आरशामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला परावर्तन झालेले दिसेल. ज्या ठिकाणी परावर्तन झालेले दिसेल त्या रेषेवर तुम्ही U आणि T ह्या टाचण्या रोवा. आरसा बाजूला काढा व T व U जोडून रेषा O पर्यंत वाढवा. हे T आणि O मध्ये एक रेषा वाढवून काय करायचं आहे? O पर्यंत जॉईन करायचे आहे. ओके. पुढे काय सांगितले त्यांनी बघा. आरसा TON मोजा. TON आपल्याला मोजायचं आहे. हा TON मोजायचा आहे. हा कोण किती मापाचा असेल आपल्याला मोजायचा. तुम्ही हा कोण मोजल्यानंतर काय असले? हा कोण किती आहे? अपातन कोण 30 अंशाचा. मग हा पण किती असेल? परावर्तन कोण 30 अंशाचाच असेल. आपण परावर्तनाचे नियम अगोदर पाहिलेले आहेत. अपातन कोण आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात. हा 30 असेल तर हा पण कोण किती असेल? 30 अंशाचाच असेल. ओके. हीच कृती तुम्ही वेगवेगळे कोण घेऊन पुन्हा करू शकता. ओके. आणि ही कृती केल्यानंतर तुम्हाला हा तक्ता भरणं सोपे जाईल. या तक्त्यामध्ये काय दिलं आहे? अपातन कोण, परावर्तन कोण. अपातन कोण 30 अंशाचा आहे, तर परावर्तन कोण किती असेल? 30 अंश. ओके. तेवढाच असेल. अपातन कोण 45, परावर्तन कोण पण किती असेल? 45. अपातन कोण 60, परावर्तन कोणसुद्धा किती असेल? 60 अंश असेल. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येत असेल काय आले लक्षात? तर
आपातन कोण व परावर्तन कोण यामध्ये संबंध काय आढळतो? कोणता संबंध आढळतो? तुम्ही जर कृती काळजीपूर्वक केली असेल तर तुम्हास आढळेल की तिन्ही वेळेस आपातन कोण व परावर्तन कोण समान असतात, म्हणजेच परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन होते. म्हणजे परावर्तनाचा नियम आपण पाहिलेला आहे, तो एकदम बरोबर आहे. त्यानंतर परावर्तनाचे प्रकार बघूया. परावर्तनाचे प्रकार. आकृती 16.4 अ व आ ही दुसरी आकृती मध्ये सपाट व खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणारे 3 आपाती किरण निळ्या रंगात दाखवलेले आहेत. हा जो निळ्या रंगात दाखवलेले हे किरण आहेत, हे आपाती किरण आहेत. परावर्तनाचे नियम वापरून आपातन बिंदूतून परावर्तित किरण लाल रंगात दाखवलेले आहेत. लाल रंगात दिसणारे हे किरण आहेत परावर्तित किरण. कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकास समांतर आहेत? दुसरं, आकृतीवरून काय निष्कर्ष काढता येईल? ओके, आता आपण बघूया प्रकाश परावर्तनाचे प्रकार. त्यातील पहिला प्रकार आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणजेच रेग्युलर रिफ्लेक्शन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. नियमित परावर्तनात समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन किंवा समांतर पडणाऱ्या आपातन किरणांचे आपातन कोन समान व परावर्तन कोन समान मापाचे असतात. या ठिकाणी बघा, आपातन कोन म्हणजे आय आणि परावर्तन कोन म्हणजेच आर, हे दोन्ही काय समान मापाचे असतात. या ठिकाणी बघा, हे आपातन कोन एकमेकांना समांतर आहेत, तसेच परावर्तन कोनसुद्धा एकमेकांना समांतर आहेत. हे परावर्तन कोणतं आहे? तर हे प्रकाशाचे नियमित परावर्तन आहे. ओके, त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात आणि जर आपाती किरणांचे आपातन कोन I1, I2, I3 असतील आणि परावर्तन कोन R1, R2, R3 असतील तर ते सर्व काय समान असतात. म्हणजे I1 बरोबर I2 बरोबर I3, R1 बरोबर R2 बरोबर R3. कारण का यामध्ये दोन्ही तुम्हाला या ठिकाणी I1, I2, I3 दिसत आहेत, R1, R2, R3 सुद्धा दिसत आहेत. हे दोन्ही सर्व कसे आहेत? समान आहेत. ओके, कारण का हे कुठलं परावर्तन आहे? नियमित परावर्तन. त्यानंतर बघूया प्रकाशाचे अनियमित परावर्तन. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या खडबडीत ओके पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन समान मापाचे नसतात, म्हणून त्यांचे परावर्तन कोणही समान नसतात. या ठिकाणी I1 नॉट इक्वल टू I2 नॉट इक्वल टू I3, तसेच R1 नॉट इक्वल टू R2 नॉट इक्वल टू R3. या अगोदरच्या परावर्तनामध्ये आपण नियमित परावर्तनामध्ये काय होतं? I1 बरोबर I2 बरोबर I3, R1 बरोबर R2 बरोबर R3. पण या ठिकाणी हे समान मापाचे नाहीत. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर नाहीत, हे विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. असे का घडते? ही आकृती आपण 16.4 मध्ये स्पष्ट करून 16.4 आ मधून काय होते? स्पष्ट होते. ओके, म्हणजे आपण पुन्हा या ठिकाणी बघा, प्रकाशाचे अनियमित परावर्तन ही जी दुसरी आकृती आहे, आकृती हा खडबडीत भाग आहे. ओके, यामध्ये हे निळ्या रंगाचे किरण दिसतात, हे काय आपातन किरण आहेत. यामध्ये I1, I2, I3 समान नाहीत, त्यामुळे हे R1, R2, R3 पण समान नाहीत. बघा परावर्तन कसं झालं आहे, याचं परावर्तन इकडे झालं आहे, कसंही इरेग्युलर परावर्तन झालेलं आहे. कळलं? वरच्याच आकृतीमध्ये तुम्ही बघितलात तर तुम्हाला दिसेल, यामध्ये नियमित परावर्तनामध्ये आपातन किरण एकमेकांना समांतर आहेत, तसेच परावर्तित किरणसुद्धा एकमेकांना समांतर आहेत. परंतु आपल्याला अनियमित परावर्तनामध्ये
अनियमित परावर्तनामध्ये काय झाले आहेत, अपातन किरण आणि अपातन किरण आपल्याला एकमेकांना समांतर दिसतात, परंतु त्यामधला समांतर नाहीत. I1 I2 हे समान नाहीत, त्यामुळे R1 R2 R3 सुद्धा समांतर नाहीत. आणि बघा परावर्तन कसं झाले तुम्हाला दिसत असेल, लाल रंगाचा तुम्हाला रेषा दिसतात, किरण दिसतात, हे परावर्तित किरण आहेत. ओके, नेक्स्ट हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे तर नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून परावर्तित पृष्ठभाग अनियमित खडबडीत असल्याने मिळालेले आहेत. कळले तुम्हाला? तिसरा, अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपातन बिंदूशी होणारा आपातन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपातन बिंदूशी होणारे आपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. म्हणजेच I1 बरोबर R1 I2 बरोबर R2. ओके, नेक्स्ट आपण बघूया परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.